सह्याद्रीच्या डोंगरकुशीत वसलेली निसर्गरम्य एल्गोल लेणी प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा ऐतिहासिक वारशाने समृद्ध असून पुणे जिल्ह्यात देशातील सर्वात जास्त लेण्या कोरल्याचे आढळते। प्राचीन काळात गजबजलेल्या व्यापारी मार्गावर अर्थात भोर घाट मार्गावर लेण्या कोरल्या गेल्या आहेत। मावळ तालुक्याचा प्रथम उल्लेख कार्ले बुद्ध लेणीत मांबडेहार म्हणून वाचायला मिळतो। कार्ले, भाजे, पाटण, बेडसे, एल्गोल, शेलारवाडी अर्थात घोरावडेश्वर या लेण्यांची रांग या मार्गावर पाहायला मिळते। येथील एल्गोल ही बुद्ध लेणी दुर्लक्षित असून स्थानिक याला गडद लेणी म्हणतात। हा भाग आता पवन मावळ या नावाने ओळखला जातो। डोंगराच्या कुशीत वसलेले पण एका प्राचीन सांस्कृतिक वारसा ठेव्यामुळे प्रसिद्धीला आलेले हे गाव विकासापासून जरी दुर्लक्षित असले तरी या गावाला निसर्गाचे वरदान लाभले आहे। नदी डोंगरातून खाली उतरली की जो विस्तीर्ण प्रांत नदीभोवती तयार होतो त्याला मावळ म्हणतात, असा आ जोगळकर यांच्या सह्याद्री या पुस्तकात संदर्भ आहे। सह्याद्रीच्या दोन डोंगर रांगांच्या मधल्या खोऱ्याला मावळ म्हणतात। अर्वाचीन मराठीत याच भूरचनेला खोरे, दरा अर्थात पर्वतामधले खोरे किंवा दरी अर्थात लहान दरा म्हणतात। पुण्यामध्ये एकूण 12 मावळ आहेत। 12 मावळ प्रांतांची नावे पुढीलप्रमाणे: आंदर मावळ, कानद खोरे, कोरबारसे मावळ, गुंजन मावळ, नाणे मावळ, पवोन मावळ, पौड खोरे, मुठा खोरे, मुसे खोरे, रोईड खोरे, वळवंड खोरे, हिरडस मावळ। पवन मावळातील कार्ले, भाजे आणि बेडसे लेणी म्हणजे सह्याद्रीची आभूषणे आहेत। तसेच या भागात आजही काही अर्धवट अपरिचित लेण्या पाहायला मिळतात। ही लेणी एल्गोल गावापासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर असून या लेणीचा काळ इसवी पूर्व 1 ते 2 शतक असावे असे अभ्यासकांचे मत आहे। ही लेणी पूर्वाभिमुख असून एका नैसर्गिक कपारीत खोदण्यात आली, परंतु काही कारणास्तव या लेणीचे काम अर्धवट राहिले। ही लेणी वर्षावासामध्ये भिक्षूंच्या निवासासाठी निर्माण करण्यात आली होती। लेणीच्या शेजारीच एक धबधबा कोसळतो, त्यामुळे पावसाळ्यात ही लेणी अत्यंत सुंदर दिसते। साधारणपणे या लेणीत एक चैत्यस्तूप असून त्याची उंची 5.5 फूट असून चैत्याची लांबी 42 फूट इतकी आहे। स्तूपात शारीरिक धातू ठेवण्यासाठी खोबणी बनवलेली आहे। त्यात अरहंत भिक्षूच्या शारीरिक धातू ठेवल्या जात असत। स्तूपावरील येष्टीच्या जागेतील पोकळ जागेवरून स्पष्ट होते की यावर लाकडी हर्मिका होती। स्तूपाच्या डाव्या बाजूला अन्नधान्य साठवण्याचे भांडार असावे। या लेणीत आपल्याला लांबलचक दगडी बाग असून त्यावर साधारण 20 ते 25 जण सहज बसू शकतात, त्यामुळे येथे शैक्षणिक कार्य होत असावे। व या लेणीमध्ये एक वर्तुळाकार कक्ष आहे ज्यामध्ये विटांचा स्तूप असू शकतो असे अभ्यासक मत व्यक्त करतात। या लेणीत शिलालेख नाही। मध्ययुगीन काळात लेणीच्या भिंतीवर अस्पष्ट आकृत्या कोरलेल्या आहेत। स्तूपाच्या समोरच एका विहाराचे अर्धवट काम आहे। या लेणीच्या परिसरात पावसाळ्यात धबधबा वाहतो, त्याचा वापर बौद्ध भिक्षू आणि व्यापारी करत असत। या निसर्गरम्य लेणीवर जाण्यासाठी आपण मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील कामशेत पासून पावन मावळातील कडद मार्गे आर्डववरून एल्गोलला जाता येते। गावात गेल्यावर आपल्याला समोरच हनुमान मंदिर दिसते व येथील परिसरात असलेल्या अवशेषावरून हे गाव ऐतिहासिक असावे याची जाणीव होते। मंदिरामध्ये 7-8 समाध्या असून गजलक्ष्मी, हनुमान, भैरवाच्या मूर्त्या आहेत। या दगडी शिल्पावरून या गावचा इतिहास प्राचीन असल्याचे समजते, कारण या गावापासून काही किलोमीटर अंतरावर तिकोना किल्ला, बेडसे, शेलारवाडी या लेण्या आहेत। त्यामुळे या भागात देखील त्याच काळात या लेणीचे खोदकाम झाल्याचे अभ्यासक मत व्यक्त करतात। मंदिरापासून लेण्याकडे जाण्यास कच्चा रस्ता असून तेथील छोट्याशा ओढ्यावर व धबधब्याजवळ आता स्थानिक लेणी संवर्धकांच्या प्रयत्नाने 2 छोटे पूल बांधले असून जाण्यासाठी पूर्वीसारखी कसरत करावी लागत नाही। पावसाळ्यात तेथील वातावरण आल्हाददायक प्रसन्न असते। धबधबा, पायवाटेच्या दोन्ही बाजूला हिरवेगार शेत यामुळे हा परिसर रमणीय दिसतो। पावसाळ्यात तेथील भटकंती खूपच अविस्मरणीय असते। वाटेतील हिरवेगार रान फुलांनी बहरलेले असते। लेण्यातील शांतता व धबधब्याचा आवाज त्यामुळे हा परिसर आपल्याला जास्तच आकर्षित करतो। या लेणीचे अजूनही योग्य पद्धतीचे संशोधन झालेले नाही। या लेणीची निर्मिती कोणत्या काळातील आहे याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नसल्यामुळे याचे संशोधन होणे गरजेचे आहे। पुरातत्व विभागाने याचे उत्खनन केले तर अनेक बाबी उजेडात येऊ शकतात। राज्य पुरातत्व खात्याच्या पुणे
जिल्ह्यातील 50 स्मारकांच्या यादीत लेणीची नोंद असून राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षित केले आहेत। सह्याद्रीच्या कुशीत असलेली ही लेणी एकेकाळी दुर्लक्षित होती, परंतु काही वर्षापासून भटकंती करणाऱ्यांनी व लेणी संवर्धकांनी या लेणीला पुन्हा एकदा त्याचे गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। येथे दळणवळणाची साधने खूप कमी असल्याने शक्यतो आपल्या खाजगी वाहनाने येथे जावे। अतिशय दुर्गम भागातील लेणी आहे। सह्याद्रीच्या देखण्या डोंगर रांगा, दाट हिरवी झाडी आणि हिरवेगार गवत पर्यटकांना येथे येण्यासाठी भुरळ घालते। प्राचीन बुद्ध विचारांशी जोडलेल्या सर्वांनी या लेणीचे संवर्धन करावे व हा सांस्कृतिक वारसा ठेवा आपल्या पुढील पिढीला देखील पाहायला मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया। संकलन प्रफुल्ल पुरळकर, लेणी संवाद।